चांगला सामना पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं हरिओम शहापूर संघानं देखील गोलंदाजी करत असताना थांबवलं होतं, परंतु सुरुवात थोडीशी कुठेतरी बिघडली. मिसफील्ड देखील झाल्या होत्या. क्षेत्ररक्षणामध्ये खूप साऱ्या एक्स्ट्राच्या धावा देखील दिल्या गेल्या होत्या आणि त्याच खऱ्या अर्थानं महागात ठरल्या. हार्दिक 11 शहापूर संघ मागील सामना विजयी होतोय. जाऊयात या मॅचमध्ये. आता मात्र नटराज 11 संघ नाणेफेकीचा कौल विजय झाल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलं गेलंय राजे बॉईज संघाला. स्ट्राईक एंडवरती फलंदाज हेमंत सोकांडे पाहायला मिळतोय, तर नॉन स्ट्राईक एंडवरती पराग. उडवलाय चेंडू अक्रॉस द लाईन, डीप क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. वन बाउन्स ओव्हर द रो. हेमंत सोकांडे याच्या बॅटमध्ये निघालेला हा चौकार. क्षेत्ररक्षण करणारी टीम नटराज 11 शहापूर. एक नवीन टीम उदयास आली आहे आणि ती नवीन चेतना नवीन ऊर्जा घेऊन तुम्हाला मात्र गोलंदाजी करावी लागेल. समोर एक चांगला फलंदाज आहे. चांगली लेंथ आणि लाईन ठेवून तुम्हाला मात्र गोलंदाजी करावी लागेल. नेक्स्ट बॉल पुन्हा एकदा तन्मय. उडवलाय चेंडू यावेळेस ऑन साईडला. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरनं चेंडू निघून चाललाय सीमा रेषे पार. मिलेंगे 4 तो बेडा होगा पार. ये लगाया शरद बांडे स्मृती चषक का चौकार. चौकाराने धावफलक 8 या अंकावरती. बॅक टू बॅकचे 2 चौकार ठोकले गेलेत. एक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला, एक काऊ कॉर्नरला. यावेळेस बॅकफूटवरती जाऊन कव्हरच्या डोक्यावरनं खेळण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज घेऊन चेंडू मात्र घोषित क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झालाय. एक सिंगल मिळेल. स्ट्राईक रोटेट होईल. स्ट्राईक एंडवरती आता मात्र पराग पोहोचलाय. पराग तारमळे स्ट्राईक एंडवरती. कमालीचा फटका आहे. यावेळेस लॉंग ऑफ बाउंड्री लाईनला चेंडू वन बाउन्स ओव्हर द रो ठोकलेला. पराग तारमळेच्या बॅटमध्ये आलेला हा चौकार. आजचा दिवस क्रमांक 5 या स्पर्धेचा आणि 5व्या दिवसामध्ये हे सामने पाहायला मिळत आहेत. आजच्या दिवसामध्ये डे नाईट फॉर्मॅटमध्ये हे सामने फिनिश करायचे. आजचा शेवटचा अंतिम दिवस असेल आणि आज मात्र पूर्णपणे कळून जाईल की आजच्या दिवसाचा चॅम्पियन कोण असणार आहे, या स्पर्धेचा चॅम्पियन कोण असणार आहे. उडवलाय चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय, जज करतोय आणि यावेळेस जेल ड्रॉप. संधी होती, बराच वेळ चेंडू हवेमध्ये होता. जज करत असताना यावेळेस चुकी झाली आहे. झेल सुटतोय. धावफलकावरती 14 धावा आतापर्यंत 5 चेंडूमध्ये घेतल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू फेस करेल हेमंत सोकांडे. डाव्या एसटीच्या खूपच बाहेर चेंडू. अजयजी पुत्रन सर सांगतायत इट्स व्हाईट बॉल. षटक क्रमांक पहिलं मार्गस्थ आहे. टाइम देखील ऑन करायचा आहे. 4 मिनिटं आतापर्यंत कंप्लीट झाली आहेत. अक्रॉस द लाईन फटका खेळून काढलाय. जबरदस्त तडाखा. वन बाउन्स ओव्हर द रू. सीमारेषा गाठली आहे चेंडूनं. चौकार ठोकण्यात आलाय. हेमंत सोकांडेच्या बॅटमधनं पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आणि हा शेवटचा चेंडू खेळत असताना देखील चौकार आलाय. एकंदरीत धावफलक पोहोचलंय एका षटकाच्या समाप्तीअखेरीस 19. षटक क्रमांक दुसरं देण्यासाठी यावेळेस कर्णधारानं मात्र परेशकडे जबाबदारी दिली आहे. परेशला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिल्या षटकामध्ये 19 धावा आलात, म्हणजेच पहिलं षटक चांगलं राहिलं आहे राजे बॉईज संघासाठी.
तुम्हाला मात्र षटक क्रमांक 2 मध्ये थोडंसं थांबून ठेवावं लागेल फलंदाजांना. षटक क्रमांक 2 परेश. कमालीचा फटका आहे, जबरदस्त फ्लॅट सिक्सर येतोय. तडाखा कमालीचा, मनगटामधली ताकद, जोर आणि त्या ताकदीचा वापर करत यावेळी चेंडूला पाठवून दिलाय डीप स्क्वेअर लेगला. अगदी फाईन मध्ये चेंडू निघून गेलाय, सीमारेषे पार, षटकार. हो, यावेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू मात्र थोडासा पुढे राहिला होता. गुड लेंथला चेंडू होता, चांगला चेंडू राहिला आहे. लेग बाईचा इशारा येतोय. एक सिंगल घेतली गेली आहे. सिंगलने धावफलक पुढे सरसावेल. 26 या आकड्यावरती, 26 विदाउट लॉस. यावेळेस राजे बॉईज संघ कामगिरी करतोय. चांगली सुरुवात झाली आहे. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या आहेत. या षटकाची देखील सुरुवात मात्र षटकारानं राहिली आहे. पुन्हा एकदा उडवलाय चेंडू. यावेळेस देखील टार्गेट केलं गेलंय स्क्वेअर लेग डीप मध्ये. चेंडूला मात्र अगदी बाउंड्री लाईनच्या 10 ते 15 मीटर बाहेर फेकून दिलं गेलंय. हेमंत सोकांडे याच्या बॅटमधनं आलेला हा तडाखा. इट्स अ बिगी सिक्सर. धावफलक पोहोचले 32 या आकड्यावरती. हेमंत सोकांडे याच्या धावा किती आल्या आहेत हे बघणं गरजेचं बनलंय. 5 चेंडू आणि 19 धावा. काय कमालीची सुरुवात केली आहे. ज्या चेंडूला फेस करतोय त्या चेंडूला मैदानाच्या बाहेर पाठवतोय. चौकार आणि षटकारांची आतिषबाजी जबरदस्त. आतापर्यंत 3 चौकार 1 षटकार अशी फलंदाजी राहिली आहे हेमंत सोकांडेची. खोलवर टप्प्याचा चेंडू होता, सन्मान दिला गेला, हलक्या हाताने खेळून काढलाय. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय, प्रोटेक्ट करेल, थ्रो करेल. दरम्यान एक सिंगल. रिव्हर्स टेनचा प्रयत्न होता, स्विच इट करण्याचा प्रयत्न, टायमिंग फसलंय आणि यावेळेस निर्धाव चेंडू आलाय. चांगला चेंडू राहिलाय. हेमंत देखील सांगतोय की यावेळेस सरळ बॅटने धावा येत आहेत मित्रा. तर यावेळेस या फटक्याची गरज नाही आहे आपल्याला, परंतु प्रयत्न होता, प्रयत्नानं अपयश आलं. धावफलक स्थिरावलंय 33 या आकड्यावरती. शेवटचा चेंडू अवे फ्रॉम द बॉडी ठेवला होता. यावेळेस क्षेत्र निवडलं गेलं. एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू सीमा रेषे पार आलेला चौकार. दोन षटकांच्या समाप्ती अखेरीस धावफलकावरती 37 धावा. खूप सारी चर्चा होतीये समालोचन कक्षेमध्ये आणि शांत अगदी सहजरित्या खेळतायत दोन्ही फलंदाज. जाणतायत की एक्स्ट्राचे एफर्ट देण्याची गरज नाही आहे. धावा सहजरित्या येत आहेत. चेंडू आला, बाहेर पाठवला जातोय. दोन्ही फलंदाज खऱ्या अर्थानं पराग तारमळे आणि हेमंत सोकांडे या मॅचची मजा घेतात. हेमंतजी अंधाडे साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती. हेमंतजी अंधाडे साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती पाहायला मिळत आहे. शब्दसुमना आणि सहर्षमय स्वागत आणि या स्पर्धेतील चौकारानं देखील त्यांचं स्वागत केलं गेलंय. मी मान्यवरांना विनंती करेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा आणि या स्पर्धेचा मनमुराद आनंद घ्या. बना है मौका. जी हाँ, बना लिया मौका. कैच लपका है हेमंत सोकांडे. बैक टू द पवेलियन. हेमंत सोकांडेची वादळी खेळी संपली आहे. 8 चेंडूंमध्ये 24 धावांची खेळ केली आहे. भरतजी कशिवळे आणि हेमंतजी अंधाडे
भरतजी कशिवळे आणि हेमंतजी अंधडे साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती शब्दसुमना आणि सहर्षमय स्वागत असेल. साहेबांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती या भव्य दिव्य शामियान्यामध्ये येऊन विराजमान होऊन या स्पर्धेचा आनंद घ्या. चांगला चेंडू राहिला आहे. टीम नटराज 11 संघासाठी हा जबरदस्त चेंडू राहिला आहे. थांबवलं गेले. आता मात्र 41 धावा धावफलकावरती एक गडी बाद झाला आहे. 2.3चा सामना आतापर्यंत कंप्लीट झाला आहे. खोलवर टप्प्याचा चेंडू होता. ऑन साईडला उडवलाय. खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहे. फटक करेल. कॅदर करून थ्रो करेल आणि दरम्यान घेतल्या गेल्या आहेत. एक सिंगलने धावफलक पोहोचलंय. 42 कौतुक करावं तितकं थोडं. जी स्पर्धा दाखवली गेली आहे UTCच्या माध्यमातून आपण घर बसल्या ही स्पर्धा पाहताय. खऱ्या अर्थानं क्लिअरिटी काय जबरदस्त त्यांच्या माध्यमातून दिली जाते. वन हँडेड चेंडूला स्टॉप केलं यावेळेस मिड विकेट क्षेत्रामध्ये. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला गेला. चेंडूला स्टॉप केलं. थांबवलं. चेंडूफेकी केली. दरम्यान घेतल्या गेल्या 2 धावा आणि या 2 धावेने धावफलक पोहोचलंय 44 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये धावा जमा करण्यामध्ये राजे बॉईज संघाला आतापर्यंत यश आलंय. ओहो लेट कट. यावेळेस बॅकफूटवरती गेला. केवळ चेंडूला दिशा दिली गेली आणि चेंडू एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर डीपमध्ये फरार झालाय. 4 धावेंसाठी चौकार. षटक क्रमांक 3 कंप्लीट होतोय या चौकारानं आणि शेवटचं अंतिम भैरवी षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज अभिषेक. जेव्हा आपण मंदिरामध्ये अभिषेक करतो ना त्यावेळेस देवाला प्रसन्न करण्यासाठी शांत करण्यासाठी अभिषेक करत असतो. परंतु यावेळेस हा अभिषेक आलाय खऱ्या अर्थानं फलंदाजांना शांत करण्यासाठी. षटक क्रमांक 4 मध्ये सनी जाधव यांचा मुख्य व्यासपीठावरती आपण सन्मान करणार आहोत या ओव्हर नंतर निश्चितच. आणि आर्यनजी गायकर शहापूरचा भाई या ठिकाणी उपस्थित. कुठला प्रॉब्लेम असेल त्यांच्याशी संपर्क साधा. ओहो उचललाय चेंडू फेकून दिलाय. अगदी मान्यवरांना सलामी देणारा इट्स अ हाय हँडसम ब्रँडेड षटकार आलाय. बिगी सिक्सर. काय फटका होता. लेंथ लाईन ओळखली गेली आणि सेल संपले. रिमूव्ह करा. जशी पॉवर संपते ना तसे मात्र तुम्हाला बदल करावा लागतो. बदल झालाय आता मात्र. आवाज तेवढाच ठेवा कारण तिन्ही बाजूला जर बघायला गेलात पाठीमागे जिल्हा परिषद शाळा आहे. डाव्या हाताला आमच्या महिला मंडळ शाळा आहे आणि उजव्या हाताला ग बी खाडे विद्यालय आणि PS देशमुख आणि बाजूला सरकारी हॉस्पिटल देखील. या अनुषंगानं हे संपूर्ण नियम आपण फॉलो करतोय आणि ही स्पर्धा देखील आमच्या प्रेक्षकांना आनंद देण्याचं काम ते देखील केलं जातं. आज शनिवार आहे. शाळा जशा 2 वाजता सुटतील तसा थोडासा आवाज वाढू तो जास्तीचा पण नको कमीच ठेवू कारण बाई पण आहे त्या ठिकाणी. उचललाय चेंडू फेकून दिलाय. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर प्रेक्षकांच्या भेटीसाठी चेंडूला पाठवून दिलाय. जबरदस्त तडाखा. अभिषेक शांत करतोय की फलंदाजांना गरम करतोय. काय फटका. मी तर म्हणेल की आता मात्र जे फटके खेळले गेलेत असा नियम देखील बनायला हवा की बॉलरने चेंडू टाकायचा बॅट्समनने मारला
मैदानाच्या बाहेर तर तो त्यानेच घेऊन यायचा, तेव्हा कुठेतरी चांगली गोलंदाजी घडेल. हॅलो. परंतु काय जबरदस्त फटकेबाजी अफलातून. हो हो, स्विच हिट. यावेळेस देखील फटका चांगला आहे, टायमिंग प्रॉपर, हवाई सफर, चेंडू मैदानाच्या बाहेर आलेला, बॅक टू बॅकचा दुसरा सिक्सर. बॅट्समन खेळतोय की खेळवतोय, खऱ्या अर्थानं गोलंदाजाला आपल्या तालावरती नाचवतोय मी तर म्हणेल. धावफलक पोहोचलंय 68, 68 धाबा. षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. बॅक टू बॅकचे 2 आलेत आणि पराग तारमळे 10 चेंडूंवरती आतापर्यंत 10 चेंडू फेस केलेत, 33 धावांवरती खेळतोय. 33. पुन्हा एकदा चेंडू उचललाय, पिकअप केलाय, ड्रॉप केलाय मैदानाच्या बाहेर. यावेळेस पंचांच्या डोक्यावरनं आघात झालाय. इट्स अ बिगी सिक्सर. ताकद, नजाकत, क्लास. हरेजी तुपे साहेब आणि साकेतजी झुंजाराव साहेब यांचं शुभागमन मुख्य व्यासपीठावरती शब्द सुमनानी आयोजन कमिटीच्या वतीनं सहर्षमय स्वागत असेल. मी मान्यवरांना विनंती करेल आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हा. पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीट पाहायला मिळतोय. हा चेंडू वन बाउन्स ओव्हर द रो. शेवटच्या चेंडूवरती ठोकलेला हा चौकार. पुण्याचा बाप्पा दगडूशेठ चेंडूने घेतली आहे बाउंड्रीची भेट. कमालीचा फटका. या चौकाराने धावफलक पोहोचलंय 78, 78 धावा आणि विजयासाठी 24 चेंडू 79 धावांची गरज. एक गड्यामध्ये मोबदल्यामध्ये या धावा जमा केल्या आहेत. किती षटकांमध्ये या धावा कंप्लीट केल्या जातील. राजे बॉईज विपक्षात हा सामना पाहतोय नटराज 11. परंतु नटराज उभा. नटराज म्हटल्यानंतर नृत्य, आणि ते नृत्य मात्र केलंय फलंदाजांनी. अगदी विकेटवरती राहून डान्सिंग कार्यक्रम केला आणि मैदानाच्या बाहेर आपण आतिषबाजी पाहिली. संपूर्ण टीम मैदानाच्या आत इंटर होताना आपण पाहतोय. राजे बॉईज शहापूरचा हा संघ मैदानाच्या आत इंटर होत आहेत आणि टार्गेट सेट केला गेला आहे तब्बल 24 चेंडूंमध्ये 79 धाब्यांची गरज. या स्पर्धेसाठी खऱ्या अर्थानं प्रेक्षकांचं देखील मनापासून आभार मानावे लागेल. मैदानाच्या बाहेर गेलेले चेंडू माझे गुणी प्रेक्षक निश्चितपणे तो चेंडू देण्यासाठी खूप सारी मदत करतायत. चला, नटराज 11 संघ आपली सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर करा. 79 धावा करायचे 24 चेंडूंमध्ये. जशी मॅचला सुरुवात होईल आपण वळूयात एक गोड आवाज, एक सुरेख आवाज, एक तंत्रशुद्ध समालोचन हेमंतजी सोनवळे सर यांच्याकडे. हॅलो. हॅलो. चल जाऊया आणखी एक रोमांचक सामन्याकडे. 79 धावांचं लक्ष ठेवलंय टीम नटराज 11 शहापूर संघासमोर. टीम RJ राजे बॉईज. त्या ठिकाणी गोलंदाजी एंडवर पहिलं षटक घेऊन मयूर. सलामीचे बॅटर्स
रोशन आणि परेश. पहिला चेंडू प्लेड ऑन. पहिला हॅलो. पहिल्या चेंडूवर बॅटची कट आणि चेंडू जाऊन आदळला यष्टांवर. पहिल्या चेंडूवर मयूरला विकेट. त्या ठिकाणी परेश बॅक टू द पवेलियन. न्यू बॅटर शरद. या पुढचा सामना असेल टीम हार्दिक स्पोर्ट्स शहापूर विपक्षात विजेता संघ. नोंद घ्या. हार्दिक स्पोर्ट्स आपण मैदानावर येऊन थांबा. मंदार नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू गेलाय. बॅटर फिरली आहे. बॅट फिरली का तलवार फिरली. राजे बॉईज नावाप्रमाणे खेळ चालाय पण समोर नौके खेळाडू पाहायला मिळाले. काय धावा लुटल्या त्या ठिकाणी. हेमंत सोकांडे, पराग आणि समीर तिघांनी खूप साऱ्या धावा लुटल्या अक्षरशः. ओ माय गॉड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी. ओढा कॅच ऑफ द मॅच. झेल टिपलाय आणि मंदार बॅक टू द पॅव्हिलियन. किशोरनं हा शोर थांबवलाय. नटराज स्पोर्ट्स संघाचा शोर बघितला होता आपण. शोर कमजोर. समोर मेजर किशोर पलटोले. अभिषेक नेक्स्ट बॅटर मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एक झेल होईल का. चेंडू गेलाय. किशोर पटोले जास्त ताण घेऊ नका, लोड घेऊ नका कारण हा झेल खूप दूर होता. स्टेज समोर आहे. भीती वाटली होती आम्हाला. तुमचा जवळजवळ बॅलन्स चालला होता आणि 4 धावा मिळाल्यात. टीम त्या ठिकाणी नटराज स्पोर्ट्स. क्या बात आहे. यावेळी चांगला फटका आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली. झेल बाद. विकेटचं पतन. आज शनिवार आहे हाफ डे. नक्कीच हजेरी 2 फलंदाजांनी तर लावली हजेरी. परेश, मंदार आणि अभिषेक देखील गेलाय. तू चल मैं आया. माही 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय माहीला. कामेश हजारे. क्या बात है. 1000 रुपयाचं कॅश प्राइज लागलंय. कालही कामेश्वर हजारांचं बक्षीस 1500चं लागलं होतं. हो अंतिम क्षणाला बॅट काढून घेतली आणि जाऊ दिला चेंडूला विकेट किपरच्या हातांमध्ये सुरक्षित. षटक क्रमांक 1 समाप्त. 4 धावा आल्या. मात्र 4 धावांसोबत 3 महत्त्वपूर्ण गडी देखील बाद झालेत टीम नटराज स्पोर्ट्स. नेक्स्ट बॅटल बिग बॅटल. टीम हार्दिक स्पोर्ट्स वर्सेस विनिंग टीम. दुसऱ्या फेरीचा सामना असेल कारण एक टीमनं ऑलरेडी दुसरी फेरी पार केली. टीम स्वर्गीय शरद बांडे प्रतिष्ठान साई स्पोर्ट्स शहापूर 2 त्या ठिकाणी फेऱ्या पार केल्यात. दुसरा सामना देखील जिंकला. तिसऱ्या फेरीत जाऊन दाखल झालेत आतिश भांडे अँड होल टीम. संघ नायक आहे. एक सामन्यात आतिश मॅन ऑफ द मॅच. एका सामन्यात कैलास भांडे. बडे मिया छोटे मिया चांगली खेळ पाहायला मिळाला. त्यानंतर हार्दिक स्पोर्ट्स बाली बागरे, अर्जुन बांगर. यावेळी फिरले बॅट. चाललाय चेंडू क्षेत्ररक्षकाला शोधत. त्या ठिकाणी चेंडू मात्र क्षेत्ररक्षकांना शोधतोय
आणखी एक गडी बाद. स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनला टिपला झेल. संपला खेळ. रोशन बॅक टू द पॅव्हिलियन. एक्सपिरियन्स इज द की फॅक्टर असं म्हणतात. अनुभव महत्वाचा आहे. तो अनुभव कुठेतरी कमी पडतो टीम नटराज 11 संघाला. सातत्यानं विकेटचं पतन ऑलआउट होतात की काय. 4 धावा धावफलकावर आल्यात. एक चौकार आलाय. नेक्स्ट बॉल. हेमंत सोकांडे मॅन फ्रॉम आटगाव प्लेइंग फ्रॉम राजे बॉयज. यावेळी चांगला फटका आहे. किशोर पटोले यांना पुन्हा काम दिलंय. 1 बाउन्स. चेंडू थांबवलाय. फेकी केली जाईल. सिंगल आली आहे. पहिल्या इनिंगचा विचार केला तर हेमंत सोकांडेनं 8 चेंडू तर 24 ठोकल्या. त्यापेक्षा पराग त्या ठिकाणी 12 बॉल 43. क्या बात आहे पराग. या स्पर्धेतली सर्वोच्च खेळी मला वाटतं 56 धावांची आहे अनिकेत विशेच्या बॅटमधून. त्यानंतर खालोखाल 45 धावांची खेळी आपल्याला पाहायला मिळाली कल्पेश जाधव 39ची भूषणकडून. कल्पेशकडून 2 मोठ्या पारी आल्या होत्या. मात्र अर्धशतक मात्र एकमेव आत्तापर्यंत 5व्या दिवसामध्ये एंटर झाली स्पर्धा. एकमेव अर्धशतक पाहायला मिळाले. आज 43 पर्यंत पोहोचलाय पराग. हाफ ट्रॅकर कट केलाय. क्षेत्ररक्षक येतील पुन्हा एकदा. आज मेजरला जास्त काम आहे. मेजर सुट्टी टाकली आज आणि मेजरकडे चेंडू जातोय आज. एक झेल पकडला. एक झेल होऊ शकला नाही. त्यानंतर 2 चेंडू. हेमंत सोकांडे 4 चेंडूंवर 2 धावा खर्च केल्यात. 1 विकेट. एक वेगळं कॅश प्राइज लागलेलं आहे मित्रांनो. जर माही नॉट आउट राहिला ना 4 षटकांपर्यंत तर 1000 रुपये कामेशीकडून. 1000 आणि कॅश देखील 1000. नॉट आउट राहायचे मित्र. षटकार नको पण नॉट आउट राहायला लागेल. या ठिकाणी षटक क्रमांक 2 समाप्त. 12 चेंडू आहेत मित्रा. तुझ्या वाट्याला किती येतील मात्र नाबाद राहा. कामेश तयार आहे. त्या ठिकाणी 1000 रुपये ठेवलेलेच आहेत. नक्कीच मित्रांनो डबल डेकर असं व्यासपीठ सजवलंय या स्पर्धेसाठी आणि वर देखील बैठक व्यवस्था सुरू आहे. त्या ठिकाणी रजनी क्रिकेट आज देखील पाहायला मिळेल. आज सॅटरडे नाईट आणि फुल फाईट पाहायला मिळेल. क्वालिफायर्समधली 5 क्वालिफायर्स भेटतील सेमी फायनलपर्यंत. सेमी 1 सेमी 2. यावेळी चेंडू चाललाय काऊ कॉर्नरला. चेंडू थांबवलाय. क्षेत्ररक्षण कमालीचं आहे. मयूर. नेक्स्ट मॅचला मजा येईल. हार्दिक स्पोर्ट्स आणि राजे बॉईज कडक मुकाबला राहील. नटराज 11 धावफलकावर अजून दुहेरी धावा देखील आलेल्या नाहीत. तिसरं षटक सुरू झालंय. प्रफुल्ल. काल प्रफुल्लने काय लाजवाब झेल पकडला होता ते लॉंग ऑफला. 1 मॅचचा मॅन ऑफ द मॅच देखील राहिला होता टीम आटगाव संघासाठी. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येईल का. एका हाताने पकडण्याचा प्रयत्न होता. 2 मिळतील. बॅटिंग प्रॅक्टिस होतीये. किरण आणि माही. 10 चेंडू आणि 69 धावांची गरज. 10 बॉलात 10 छक्के लावले तरी मॅच जातीये. पहिला आलाय वाटतं त्यातला. 1 बाउन्स ओव्हर द बाउंड्री ऑफ 4 रन्स. चौकार तर आलाय. बॅटिंग प्रॅक्टिस होईल. खाडीचं मैदान आहे मित्र. खेळायला भेटतंय. नक्कीच नेक्स्ट बॉल. हो यावेळी
यावेळी मिसफिल्ड. कामेश आजारेचे 1000 रुपये तुम्ही कंटिन्यू केलेले आहेत. संधी होती हेमंत सोकांडे त्या ठिकाणी धावबाद करण्याची. 9 चेंडू खेळायचे, 8 चेंडूच खेळायचे मित्र. नेक्स्ट बॉल प्रफुल टू माही. यावेळी झेल 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 होईल का? येस मेजर. अरे हास्य उमटलंय कामेश आजारच्या चेहऱ्यावर. 1000 रुपयाचं कॅश प्राइज लावलं होतं त्या ठिकाणी, मात्र ते प्रति डॉट खेळल्यावर तुम्ही खूप वेगवेगळी प्राइज लावलीत बाबा आज. कामेश आजारे आणखी एक अनाउन्समेंट आली असं आमच्यामध्ये पोहोचलंय. डॉट बॉल खेळला तरी 100 रुपयाचं कॅश प्राइज डॉट बॉलला. डॉट खेळायचे. तुम्ही खाऊ पण देत नाही ना म्हणता पोट भरून खा. 7 चेंडू 64. टीम हार्दिक स्पोर्ट्स संघनायक आपण येऊन थांबायचे. हार्दिक स्पोर्ट्स संघनायक नाणेफेकी कक्षाकडे यायचे. डॉट चेंडू खेळलाय. शेवटचं षटक शिल्लक. 6 चेंडू 64ची गरज. नक्कीच पुन्हा एकदा आयोजकांकडून आलेली सूचना तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. पहिल्या 4 दिवसांमध्ये ज्या 4 टीम क्वालिफाय झाल्यात, क्वालिफाय झाल्यानंतर तुम्हाला एक किट दिलं गेलंय, टी शर्ट दिले गेलेत. तेच टी शर्ट आजच्या खेळात तुम्ही वापरायचे, त्याची नोंद घ्या. आणि ते नसतील तर आयोजकांकडून आपल्याला पॅनलाइज केलं जाईल, याची देखील नोंद घ्या. 6 चेंडू विजयासाठी 63 धावांची गरज. तर अंतिम षटक आहे आता. अवांतर चेंडू फेकण्यात काही मजा नाही. टीम राजे बॉईज. डाऊन द ग्राउंड. हेमंत सोकांडे त्या ठिकाणी चेंडूला उचलतील, फेकी करतील. नेक्स्ट बॉल. यावेळी चेंडू झेल 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 तर पकडलाय. विकेटचं झाले पतन. वैभव नेक्स्ट बॅटर. यावेळी झेल होईल का? ओ माय गुडनेस. 1 बाउन्स ओव्हर बाउंड्री रोप. 4 धावा. अंतिम काही चेंडू शिल्लक आहेत. टीम हार्दिक स्पोर्ट्स चला संघनायक नाणेफेकीसाठी या. हा चेंडू महत्वाचा. 1000 रुपयाचा चेंडू आहे. हॅलो
चला हार्दिक स्पोर्ट्स हार्दिक स्पोर्ट्स आणि टीम राज्य बॉईज चला नाणेफेकीसाठी यायचंय.